विद्यार्थी मित्रांनो, जय महाराष्ट्र. माझ्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. कामगार निरीक्षक कायदे आपण बघत आहे. कामगार निरीक्षक कायदे. ओके, तर कामगार निरीक्षक कायद्यांमध्ये काय काय इम्पॉर्टंट आहे आपण ते बघणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, तर आपण ते ट्रिक्स आणि मनोरंजनाद्वारे बघणार आहे, ज्याने ते तुमच्या लक्षात राहतील. आणि हे सर्व फ्री ऑफ कॉस्ट आहे. ओके, सो आपण चालू करूया. सर्वात आधी आपण बघूया करंट अफेअर, त्यानंतर बालकामगार, त्यानंतर समान वेतन प्लस मातृत्व, कंत्राटी कामगार, दुकाने अधिनियम म्हणजे कारखाना कायदा, ओके, MLWF, BOCW सुरक्षा रक्षक, वेतन संहिता, IR संहिता, OSH संहिता, सामाजिक सुरक्षा, वेठबिगारी, MR पत्रकार, ओके, पर्यावरण कलमे आणि टरिक्स म्हणजे ट्रिक्स, माइंड मॅप, रॅप आणि शेवटला चेकलिस्ट. मग महत्वाचा पॉइंट, ब्रेकिंग न्यूज, काही कामाची नाही त्यामुळे आदव द्या. बाल कामगार प्रतिबंध व नियमन कायदा 1986 सुधारणा झालेली आहे यामध्ये 2016ला. ओके, 2016 1986. आता बघा, चाइल्ड ऍक्टची जी डेफिनेशन आहे, 14 वर्षाखालील सर्वच व्यवसाय प्रक्रियेत पूर्णबंदी. अपवाद काय आहे, तर कौटुंबिक उद्योग, शालेय सुट्टीत मदत करणे, पण त्यांना काय मिळालं पाहिजे, ऑडिओ व्हिज्युअल मनोरंजन दिलं गेलं पाहिजे या अटींसह ते करू शकतात, पण फक्त मदत, काम नाही. किशोरवयीन, आता किशोरवयीन 14 ते 18 वर्षात जे व्यक्ती असतात त्यांना घातक कामात बंदी आहे. ओके, त्यासाठी कलम 3A 2016 नुसार कलम 3 मध्ये बालकामगार नोकरीस बंदी, कलम 3A मध्ये किशोरवयींना घातक प्रक्रियेत बंदी, कलम 7 मध्ये कामाचे तास कमाल 6 तास असले पाहिजे. ओके, एका दिवसात किती, 6 तास असले पाहिजे, एका तासाच्या विश्रांतीसह, म्हणजे 5 तास काम असलं पाहिजे त्याला. ओके, रात्रपाळी जी आहे ते बंदी आहे आणि सायंकाळी 7 ते 8 बंदी. शिक्षा काय असेल, पहिला गुन्हा 6 महिने ते 2 वर्षाचा कारावास, ओके, 20,000 ते 50,000 दंड किंवा दोन्हीही होऊ शकतात जर नियमाचं उल्लंघन केलं. परत तोच गुन्हा केला तर 1 ते 3 वर्षाचा कारावास सक्तीचा आहे. ओके, पुनर्वसन निधी, प्रत्येक गुन्ह्यासाठी किमान 20,000 अनुदान. ओके, नेक्स्ट बघूया आपण. आता इथे थोडंसं स्पष्टीकरण बघूया आपण. बघा, बालकांचे शोषण रोखून त्यांना शिक्षणाची संधी मिळावी हा या कायद्याचा मूळ उद्देश आहे 2016चा. ओके, याच्या सुधारणेपूर्वी फक्त काही ठराविक धोकादायक उद्योगातून बालकामगारांना बंदी होती. सुधारणेनंतर 14 वर्षाखालील मुलांना सर्व प्रकारच्या कामात बंदी घालण्यात आली आणि किशोरवयींसाठी कलम 3A जोडले गेले. परीक्षेत वयोमर्यादेतील फरक 14 विरुद्ध 18. अपवाद व शिक्षेला तफावत ही नेहमी विचारले जाते. 14-18 लक्षात ठेवा. ओके, खूप इम्पॉर्टंट आहे हा. तर आपला बाल कामगारचा एक कायदा इथे झालेला आहे. आपण भेटूया नेक्स्ट शॉर्ट मध्ये.